हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये रेडीमेड ब्लाऊजला स्लीव्ज कशा जॉईंट करायच्या आणि फिटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज उलटं करून घेतलं आहे. त्यानंतर मी त्याच्या पहिल्या ज्या टिपा आहे त्या व्यवस्थित अशा उसवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी त्याच्या पहिल्या सगळ्या टिपा ह्या उसवून घेणार आहे. मग आपल्याला स्लीव जॉईंट करायला एकदम सोपी पडेल. तर आपण एकदम सविस्तर पद्धतीने स्लीव्स कशा जॉईंट करायच्या ते पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ज्या पहिल्या टिपा आहेत त्या उसवून घेतल्या आहे. तर आपण या दोन्ही बाजूच्या टिपा व्यवस्थित अशा उसवून घेतल्या आहेत आणि मग त्यावरती आपण स्लीव्ज व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज सरळ करून घेतला आहे. तर आपण त्यावरती स्लीव जॉईंट करणार आहोत. तर आपण स्लीवचा व्यवस्थित असा मध्य काढून घेणार आहोत आणि मग स्लीव्जला पुढचा पण आकार व्यवस्थित असा देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी स्लीव्ज फोल्ड करून घेतली आहे आणि त्याच्या व्यवस्थित असं सेंटरवरती कट देऊन घेतला आहे. त्यानंतर मी स्लीव्जला फ्रंट बाजूचा पण आकार व्यवस्थित असा देऊन घेणार आहे. तर रेडीमेड ब्लाऊजला पण पुढचा आकार हा व्यवस्थित देऊन बाहीला व्यवस्थित आकारावर कट देऊन घेतला की बाही एकदम व्यवस्थित येते आणि ब्लाऊज पण घातल्यावर व्यवस्थित बसतो. तर अशा पद्धतीने मी बाहीला पुढचा आकार देऊन घेतला आहे आणि तिथे फ्रंटची मार्किंग करून घेतली आहे. त्यामुळे आपल्याला ब्लाऊजला बाही जोडायला एकदम सोपी पडेल. आणि मी ते पुढचा आकार कट करून घेतल्यावर त्यावरती टिप मारून घेणार आहे. तर मग अशा पद्धतीने आपण बाही जोडून घेणार आहोत. तर आपल्याला बाही ही आतल्या बाजूने जॉईंट करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण बाही ही व्यवस्थित अशी आतल्या बाजूने ठेवून घेणार आहोत. तर या ब्लाऊजला बाही जोडण्यासाठी गोट आलेला आहे. तर तो गोट आपण बाहेरच्या बाजूने ठेवणार आहोत. त्यामुळे आपले ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल. तर अशा पद्धतीने आपण बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर व्यवस्थित हे दोन्ही एकमेकावरती ठेवून आपण तिथून व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हळूहळू पूर्ण गोलाकार बाहीवरती टीप मारून घेणार आहोत. बाही ही कुठेही आपण ओढली जाणार नाही. अशा पद्धतीने आपण हळूहळू त्यावरती टीप मारून घेणार आहोत. आणि जर रेडीमेड ब्लाऊजला जर गोट आला असेल तर बाही ही आपल्याला आतल्या बाजूने जॉईंट करावी लागते. म्हणजेच गोट हा बाहेरून बाजूने येतो. तर अशा पद्धतीने आपण एका बाजूची बाही ही जोडून घेतली आहे. तर आपण सेंटर पासून दुसऱ्या बाजूची बाही पण व्यवस्थित अशी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने परत आपण सेंटरला मशीनचा दाब ठेवून तिथून पण आपण व्यवस्थित अशी अर्ध्या इंचावरती टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण बाही ही व्यवस्थित अशी जॉईंट करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपला गोट हा बाहेरील बाजूने आला आहे आणि बाही ही आतल्या बाजूने जोडल्या गेली आहे आणि आपण त्यावरती परत एक टीप मारून घेणार आहोत. म्हणजे आपल्या बाहीला चांगली फिनिशिंग येईल. तर अशा पद्धतीने आपण त्या गोटच्या कडेने व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कापड हळूहळू सरकून आपण त्यावरती व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली एका बाजूची बाही जॉईंट झाली आहे.
तर आपण दुसऱ्या बाजूची बाही पण व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले दोन्ही पण बाह्या या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जॉईंट झाल्या आहे। तर आपण त्याची फिटिंग पण व्यवस्थित अशी करून घेणार आहोत। तर मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजला फिटिंग कशी करायची तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही पहा। ब्लाऊजची फिटिंग ही व्यवस्थित असली की ब्लाऊज आपल्याला एकदम व्यवस्थित बसतो। तर अशा पद्धतीने याचा दंडघेरा 6.5 इंच आहे। त्यानंतर आपले हे 38 साईजचं माप आहे, तर मी त्यावरती 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आणि सरळ लाईन मारून घेतली आहे। तर अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची फिटिंग ही एकदम सरळ रेषेत येत असते। त्यामुळे ब्लाऊज हे आपल्याला एकदम परफेक्ट बसतं, कुठेही चुन्या किंवा घोळ येत नाही। तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाजूने व्यवस्थित अशी फिटिंग करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने या बाजूचा पण आपण दंडघेराचं माप घेणार आहोत। तर असं आपण या बाजूचा पण दंडघेर हा 6.5 आहे आणि इथे पण आपण व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहोत छातीच्या बाजूने। तर अशा पद्धतीने आपली फिटिंगची टिप पण एकदम सरळ रेषेत येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण रेडीमेड ब्लाऊजला स्लीव जॉईंट करत असतो आणि फिटिंग पण आपली व्यवस्थित झाली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।